नमस्कार पालकांनो. आज आपण अतिशय महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 यामध्ये प्रवेशासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा टिप क्रमांक 1 आर-टी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कधी-कधी काय होतं, की आपण डोमेसाइल सर्टिफिकेट असो किंवा उत्पन्नाचा दाखला असो, आपण अप्लाय करतो. परंतु जेव्हा ॲक्चुअली प्रवेश अर्ज म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन आपल्या आर-टी विद्यार्थ्यांची माहिती भरली जाते, तर त्यावेळेस जर माहिती अर्ज भरण्याचा जी तारीख असेल, त्या तारखेच्या अगोदर जर डॉक्युमेंट असतील, तर ते व्हॅलिड आहेत. अदरवाईज अर्ज भरण्याचा जो काही दिनांक आहे, त्या दिनांकानंतर जर एखादी डॉक्युमेंट आला, तर ते डॉक्युमेंट म्हणजेच ते कागदपत्र अवैध राहणार आहे. या ठिकाणी सर्व पालकांनी लक्ष द्यायचं आहे, नोंद घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, बालकांचा आधार कार्ड, रहिवासी पुरावा, त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर-टी-ई प्रवेश पात्र सर्व बालकांसाठी आवश्यक आहे. म्हणजेच काय, की जो कोणी आर-टी-ईमध्ये प्रवेश घेणारा बालक असेल, तर त्यासाठी त्यांचा आधार कार्ड कंपल्सरी आहे, रहिवासी आणि त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा हे 3 डॉक्युमेंट सर्वांसाठी कंपल्सरी आहेत. या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर आपण पाहूया, की अनुक्रमांक तपशील आणि वैध कागदपत्राची सूची दिलेली आहे. आता पाहूया पालकांना वंचित गटातील बालकामध्ये प्रवर्गाचा समावेश होतो. आपल्याला समजणं माहिती असणं आवश्यक आहे, की वंचित गटातील कोणकोणते बालकं आहेत. त्यामध्ये काही जातीचा, संवर्गाचा उल्लेख केलेला आहे. बघा या ठिकाणी अ, आहे, अनुसूचित जमाती आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती, ड, इतर मागासवर्गीय, ओ-बी-सी, विशेष मागासवर्गीय, एस-बी-सी. म्हणजेच वंचित गटामध्ये एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी त्याचबरोबर एस-बी-सी या जातीचा समावेश हा वंचित गटामध्ये होतो. त्यानंतर दिव्यांग बालके, एच-आय-व्ही बाधित आई किंवा बालके, त्यानंतर कोविड प्रभावित झालेली बालके आणि अनाथ बालके या 5ही मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे ऑब्लिक पालकांचे. आता या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे, की वंचित संवर्गातील जे काही बालक आहेत, त्यांना कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, हे आपल्याला माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. तर वंचित जात संवर्गातील बालक असल्यास त्यांचं प्रमाणपत्र, उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. म्हणजेच वंचित जात संवर्गातील आत्ताच आपण माहिती बघितली, की कोणकोणत्या जातीचा समावेश हा वंचित जातीमध्ये होतो. जसे की एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी, त्याचबरोबर ओ-बी-सी, एस-बी-सी या संवर्गातील सर्व बालक हे वंचित गटातील मोडले जाते. तर त्या सर्वांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याचबरोबर तहसीलदार ऑब्लिक उपजिल्हाधिकारी, विभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकांचा जातीचा दाखला आवश्यक. परंतु उत्पन्नाची आवश्यकता नाही. परंतु आपल्याला त्या पालकाचा किंवा बालकाचा जातीचा दाखला असणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर परराज्यातील जातीचा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजेच काय होते, की आता महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राज्यातील बरेच काही पालक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थायिक होतात. परंतु त्यांचा जातीचा दाखला ग्राह्य धरलं जातं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मग जातीचा दाखला जर ग्राह्य धरण्यात येत नसेल, तर तो विद्यार्थी ओपनमधून आर-टीला फॉर्म भरू शकतो. क्लिअर आहे? त्यानंतर दुसरं आहे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र. जर एखादा बालक हा दिव्यांग असेल म्हणजे अपंग असेल, तर त्याला 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र तोही जिल्हा शासकीय रुग्णालयाचं असणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर एच-आय-व्ही बाधित बालक किंवा आई-वडील असतील, तर त्यासाठी देखील अ, वैद्यकीय अधीक्षक यांचं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अजून काही माहिती आपण पाहणार आहोत. बघा या ठिकाणी चौथा आहे कोविड बाधित पालक. म्हणजे कोविडमध्ये जर एखादी पालक किंवा त्यांचे आई-वडील किंवा दोघांपैकी दोघे पण जर प्रादुर्भावामुळे मरण मृत झाले असतील, तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील?
तर यासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये जर बालकांच्या घरातील वडील किंवा आई-वडील दोघांपैकी कोणीही जर मृत झालेला असेल, तर त्यासाठी सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आणि कोव्हिड-19 मुळेच मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, नवीन आहे. तो म्हणजे अनाथ बालके म्हणजेच वंचित घटक. आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत बघा. अनाथ जर बालक असेल, तर त्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे गहाळ धरण्यात यावीत. दुसरं आहे, जर बालक अनाथालयात राहत नसेल, तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र. म्हणजेच काय होतं, की एखाद्या बालकाचा अनाथ आहे, परंतु अनाथाश्रमामध्ये तो राहत नाही. मग अशा वेळेस तर त्या बालकाचा कोणी जर आजोबा वगैरे किंवा मामा सांभाळ करत असेल, तर त्यांचं हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे, उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये. म्हणजेच अनाथ बालक असेल आणि तो कोणत्याही कॅटेगरीचा असला, तरी त्याचा वार्षिक उत्पन्नाचा आपण या ठिकाणी दाखला घ्यायचा नाही. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहूया, की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास, आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्यालाच आपण दुसरा शब्द वापरूया, की ओपन कॅटेगरीजला कोणताही कॅन्डिडेट. मग ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, तर त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात? तर तहसीलदाराचा किंवा तहसीलदार दर्जाचा महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. म्हणजे त्यांचा जो काही वार्षिक उत्पन्न वडिलांचा असेल, तो तहसीलदाराच्या नावाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला पाहिजे. तोही 1 वर्षाचा किंवा 1 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा देखील उत्पन्नाचा दाखला चालतो. आणि ते पण मार्च अखेरचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आर्थिक दुर्बल घटक जर एखादी बालक असेल, तर त्यांच्या वडिलांचं 1,00,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उमेदवार तोच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये मोडलं जातं. तर या बालकांना भरायचं असेल तर 1,00,000पेक्षा कमी जर वार्षिक उत्पन्न त्यांच्या वडिलांचं असेल, तरच तो या घटकामध्ये मोडला जातो आणि आर-टीचा फॉर्म भरण्यात समाविष्ट केला जातो. ठीक आहे. त्यानंतर घटस्फोटित महिला पालक. आता घटस्फोटित महिला पालक जे असतील, तर त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे ते पाहूया. जर घटस्फोटित महिला पालक असतील, तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे पाहूया. त्यांचा न्यायालयाचा निर्णय. जर घटस्फोटित महिला असेल, तर त्याचा न्यायालयाचा निर्णय जो असेल, तो देखील या ठिकाणी अ, पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा हा देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचं प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बळ गटातील असल्यास आईच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला. समजा एखादी घटस्फोटित महिला आहे, प्रकरण आहे आणि त्या महिलेला न्यायप्रविष्ट चालू असेल, तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील? घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा एक देखील लागतो. घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागतो. त्याचबरोबर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचं प्रमाणपत्र किंवा त्यांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला अतिशय आवश्यक आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण मुद्दा क्रमांक 9 पाहूया. बघा, विधवा महिला असेल तर काय? तर विधवा महिला म्हणजेच पतीचं मृत्यूपत्र, पतीचे मृत्यूपत्र या ठिकाणी दाखल करणे अतिशय आवश्यक आहे. किंवा विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा वडिलाचे जातीचं प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बळ गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला असणे अतिशय आवश्यक आहे. तर यावर्षी नव्याने समाविष्ट केलेले 2 नियम आहेत. नियम क्रमांक 10 बघा, आधार कार्ड. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत? म्हणजेच एकंदरीत सर्वच विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे? म्हणजे आर-टी 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती अनिवार्य करण्यात येत आहे.
म्हणजेच आर-टी-आयचा जेव्हा आपण फॉर्म भरतो आणि आधार कार्ड आपलं आलेलं नाही, परंतु ती पावती येते. तर ती पावती देखील आपल्यासाठी चालू शकणार आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत, तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीन राहून बालकांना तात्पुरते प्रवेश देण्यात यावा. म्हणजेच काय झालेलं आहे, की 2000 आता या ठिकाणी 10वा मुद्दा काढलेला आहे यावर्षीपासून, की एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा पालकाचं आधार कार्ड नसेल, तर त्याला तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश आर-टीमध्ये देण्यात येत आहे. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला आधार कार्ड प्रवेश मिळाल्यानंतर 90 दिवस म्हणजेच 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला आधार कार्ड काढायचं आहे आणि काढल्यानंतर शाळेमध्ये सादर करायचं आहे आणि केल्यानंतरच आपलं आर-टीचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर-टी 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल. म्हणजे 90 दिवसापेक्षा जर जास्त दिवस लागले तर तुमच्या मुलाचा आर-टीमधून प्रवेश रद्द होणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे जन्मतारखेचा पुरावा. आता जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण पाहूया. या ठिकाणी वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील ए-एन-एम, रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, त्याचबरोबर आई-वडील तथा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे देखील केलेले स्वयंनिवेदन. म्हणजेच काय, की जन्मदाखलेचा पुरावा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा सरकारी दवाखान्यामधील ए-एन-एमद्वारे दिलेला दाखला किंवा कोणत्याच प्रकारचा तुमच्या जन्मतारखेचा पुरावा नसेल, तर आई-वडील अथवा पालकांनी एक अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जामध्ये स्वयंनिवेदन द्यायचं, की माझ्या मुलाचं नाव हे आहे आणि माझ्या मुलाची जन्मतारीख हे आहे आणि अशा प्रकारचं एक स्वयंनिवेदन अर्ज त्या शाळेला द्यायचं आहे आणि त्या निवेदन अर्जाद्वारे ते तुमच्या मुलांची जन्मतारीख नोंद करणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर रहिवासी व वास्तव्याचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील प्रवेश पात्र बालकांसाठी कोणकोणते रहिवाशांचा पुरावा लागणार आहे? बघा, रेशनिंग कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, नॅशनलाइज्ड बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक. जर वरीलपैकी हे कोणतेही डॉक्युमेंट नसतील, तर तुम्हाला ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील, तरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकाकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. म्हणजे समजा मी भाड्याने राहत असेल, तर अशा वेळेस आपल्याला ₹100 च्या बॉन्डवर चालणार नाही. तर त्यासाठी आपला भाडे करार हा दुय्यम निबंधकाचा असायला हवा. जो की आपल्या सर्व सेवा केंद्रामध्ये दुय्यम निबंधकाचा भाडे करारनामा आपल्याला बनवून मिळतो. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. म्हणजेच काय, की जेव्हा आपण आर-टीचा फॉर्म भरतो, तर त्याच्या अगोदरचाच हा भाडे करार फॉर्म भरलेला असावा. तोही कमीत कमी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त कालावधीचा असलेला चालतो. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. बघा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधून सर्व प्रकारची इत्थंभूत माहिती मिळवलेली आहे. या माहितीद्वारे आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला दिलेल्या वेळेच्या पूर्वी सादर करायचे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण मिळवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मिळत राहतील. थँक